नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत होणाऱ्या एक्झामिनेशन म्हणजेच त्याला आपण शॉर्टकटमध्ये विंटर 2024 एक्झामिनेशनचं टाइम टेबल विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर वेळोवेळी अपलोड होत आहे। आपण शेवटचा जो व्हिडिओ पाहिला होता विंटर 2024 एक्झामिनेशनच्या एक्झाम टाइम टेबलचा, तो व्हिडिओ होता दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी। ठीक आहे, त्याच्यानंतर दिनांक 28 नोव्हेंबर 2024 पासून आज दिनांक 6 डिसेंबर 2024 पर्यंत जेवढे काही नव्याने अपलोड झालेले आहेत डिसेंबर ते जानेवारी 2025 एक्झामिनेशन किंवा विंटर 2024 एक्झामिनेशनचे विविध कोर्सेसचे एक्झामिनेशन टाइम टेबल तेवढे आपण पाहणार आहोत। ठीक आहे, ऑफिशियल वेबसाईटच्या होम पेजवर आपण आलेलो आहोत। इथे काय करायचे, तुम्हाला एक्झामिनेशन टॅबवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इकडे करायचं आहे, इथे डिसेंबर जानेवारी 2025 वर क्लिक करायचं। ओके, आलं तर काही पाहू शकता तुम्ही, हे विंटर 2024 एक्झामिनेशनचं टाइम टेबल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। पहिल्यांदा काय करतो, मी तुम्हाला पूर्ण टाइम टेबल दाखवतो, तुम्ही एका दृष्टिक्षेपामध्ये सर्व टाइम टेबल पाहून घ्या। ठीक आहे, ओके, युनिट 1 पासून बघूया आपण। ओके, हे टाइम टेबल पाहून घ्या। आता ह्याच्यामध्ये तुमचा जो कोर्स असणार आहे त्या कोर्सच्या पुढे क्लिक हिअर म्हणून लाल रंगाचा टॅब दिसत आहे बघा सगळीकडे। क्लिक हिअर, तुमच्या कोर्सच्या नावापुढे जो क्लिक हिअर म्हणायचा लाल टॅब दिसत आहे त्या टॅबवर क्लिक करून तुम्ही तुमच्या कोर्सचं डिटेल टाइम टेबल डाउनलोड करू शकता, पेपर बाय पेपर। प्रत्येक पेपरचं टाइम टेबल तुम्ही पाहू शकता, कोणत्या दिवशी आहे, किती वाजता आहे पेपर। ठीक आहे, तुमचा कोणता कोर्स आहे पहा। एका दृष्टिक्षेपात दाखवतो, मी सगळंच टाइम टेबल दाखवत आहे, पण मी फक्त वाचून दाखवीन जी नवीन टाइम टेबल अपलोड झालेले आहे। ही सर्वच टाइम टेबल एकदा पाहून घ्या। व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जाऊन क्वालिटीच्या पुढे बटन दाबून ॲडव्हान्स्डमध्ये जाऊन तुम्ही 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त रेझोल्यूशन करून स्क्रीनवरली माहिती स्पष्टपणे पाहू शकता, झूम करून पाहू शकता। ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून झूम करून सुद्धा पाहू शकता। हे पाहून घ्या युनिट 1चे एक्झामिनेशन टाइम टेबल। ठीक आहे, आपण 27 नोव्हेंबर 2024 रोजी एक व्हिडिओ केला होता, पहिला व्हिडिओ केला होता डिसेंबर ते जानेवारी 2025 एक्झामिनेशनचा। त्याच्यामध्ये आपण 27 नोव्हेंबरपर्यंतची एक्झाम टाइम टेबल पाहिलं होतं। ठीक आहे, पुन्हा वाच तुम्ही बाकीचे पटपट पाहून घ्या। हे जुने नवीन मी एकदा दाखवत आहे तुम्हाला। ठीक आहे, अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे, परीक्षा आल्याच जवळ चालल्या आहेत परीक्षा। ठीक आहे, ऐन वेळेला धावपळ टाळायचं आहे, आपल्याला रेग्युलरली अभ्यास करत राहायचा। आता आपला जॉब वगैरे सांभाळून करायचा असतो, त्याच्यामुळे थोडा थोडा तरी अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे। ठीक आहे, एकाच दिवशी तुम्ही तेवढे पुस्तकं काही वाचणं होणार नाहीत। ओके, ठीक आहे, एवढंच होतं टाइम टेबल। ओके, चला तर मग आता सुरू करूया। 27 तारखेच्या नंतर कोणकोणते अपलोड झालेले आहेत ते पाहू। ओके, हे सगळे 27चेच आहे त्याच्यामध्ये। ओके, एक मिनिट। ठीक आहे, ओके, इथं आलं तर सिरियल नंबर 23 युनिट 1 म्हणजे एक्झाम युनिटचं आहे। ठीक आहे, ते आपल्या काही कामाचं नाही। 23 सिरियल नंबर 23 मध्ये तुम्ही पाहू शकता प्रोग्राम कोड G11 G12 बॅचलर ऑफ आर्ट्स उर्दू। ठीक आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स BA उर्दू मीडियमचं दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी एक्झाम टाइम टेबल आलेला आहे। त्याच्यावर आपण टिक करून याला डाउनलोड करून पाहू। याच्या पुढे क्लिक करायचं, याला डाउनलोड करून पाहू आपण। हां, हे पाहू शकता तुम्ही BA उर्दू G12 एक्झामिनेशन टाइम टेबल पाहू शकता। एक मिनिट, यस, ओके, ठीक आहे, पटपट घेऊया, आपल्याला बाकीची बी वाचून दाखवायचं आहे। ठीक आहे, हे बघून घ्या। ओके, ABC ID वगैरे काढलं नसेल तर काढून घ्या, ह्या लिंकवर क्लिक करून काढू शकता। ठीक आहे, चला BA उर्दू झालं। पुढचं आहे युनिट नंबर 24 सॉरी
सिरियल नंबर 24 युनिट नंबर 2 प्रोग्राम कोड आहे G15 बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम 2 डिसेंबर 2024 रोजी ह्याचं एक्झामिनेशन टाइम टेबल ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, बॅचलर ऑफ जर्नलिझम. ओके, चलो पुढे घेऊया. त्याच्यानंतर आणि सिरियल नंबर 24 दिलेला आहे ह्याच्यामध्ये. युनिट नंबर 2 प्रोग्राम कोड असणार आहे P03 डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. ह्याच्यावर क्लिक करून पाहूया. 2 डिसेंबर 2024 रोजी ह्याचे टाइम टेबल अपलोड झाले. बघून घ्या, ह्याच्यात 4 पेपर दिसत आहेत मला. ठीक आहे, पुढे हे झालं. हां, ही आहे 27 तारीख. ओके, ही 27 तारखेचं आपण त्या दिवशी घेतलेलं आहे. 25 तारखेचं पण घेतलेलं आहे. या 27 तारखेचं पण घेतलेलं आहे. ओके, ठीक आहे. ओके हां तर पुढे इथे सिरियल नंबर 23 दिसत आहे तुम्हाला. प्रोग्राम कोड आहे C97 सर्टिफिकेट इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. 28 नोव्हेंबर 2024 रोजी ह्याचे एक्झाम टाइम टेबल अपलोड झाले आहे, तुम्ही पाहू शकता. पुन्हा सिरियल नंबर 25 असणार आहे. प्रोग्राम कोड असणार आहे. एक मिनिट वरचं राहिलं वाटेल. हां, सिरियल नंबर 23 आहे. त्याचा प्रोग्राम कोड आहे C97 सर्टिफिकेट इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. 28 नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड झालेला आहे. पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून डिटेल टाइम टेबल डाउनलोड करून घ्या. सिरियल नंबर 24 असणार आहे. प्रोग्राम कोड P73 डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. हे 28 नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड झाले. याचं टाइम टेबल डाउनलोड करून घ्या. सिरियल नंबर 25 प्रोग्राम कोड P96 प्रोग्रामचं नाव आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. 28 नोव्हेंबर 2024 रोजी ह्याचं टाइम टेबल अपलोड झालेलं आहे. सिरियल नंबर 26 आहे. प्रोग्राम कोड आहे P97 प्रोग्रामचं नाव आहे BSc इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. 28 नोव्हेंबर 2024ला अपलोड झालेला आहे एक्झाम टाइम टेबल. सिरियल नंबर 27 प्रोग्राम कोड आहे V103 बॅचलर ऑफ फायर अँड हेल्थ सेफ्टी एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. 28 नोव्हेंबर 2024 रोजी हे अपलोड झालेलं आहे. पुढे 26 तारखेचं घेतलं आपण सगळं. ओके, 26 हां. इथं सिरियल नंबर 7 पाहू शकता. प्रोग्राम कोड आहे C52 प्रोग्रामचं नाव आहे सर्टिफिकेट इन आरोग्य मित्र. 30 नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड झालेलं आहे. पुन्हा सिरियल नंबर आहे 8 प्रोग्राम कोड असणार आहे C55 प्रोग्रामचं नाव सर्टिफिकेट इन पेशंट असिस्टंट. 30 नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड झालेलं आहे. सिरियल नंबर 9 प्रोग्राम कोड आहे C177 प्रोग्रामचं नाव आहे सर्टिफिकेट इन पेशंट असिस्टंट न्यू पॅटर्न. 30 नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड झालेलं आहे. ठीक आहे, जेवढे नवीन झाले तेवढं अपलोड झाले तेवढं आपण वाचन केलेलं आहे. जुने तुम्हाला दाखवलेले आहे स्क्रीनवर आणि तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट पण सांगितलेलं आहे. तुम्ही स्वतःसुद्धा डिटेल टाइम टेबल डाउनलोड करू शकता. आता शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही डिटेल टाइम टेबल डाउनलोड करून घ्यायचं. ठीक आहे, ओके. एक जाता BAचं एक दाखवतो तुम्हाला टाइम टेबल. बॅचलर ऑफ आर्ट्स याच्यात सिरियल नंबर 1 आहे. प्रोग्राम कोड आहे G01 प्रोग्रामचं नाव आहे बॅचलर ऑफ आर्ट्स. 27 नोव्हेंबरला अपलोड झालेलं आहे टाइम टेबल. एकदा चेक करू. क्लिक हिअरवर क्लिक करायचं. ओके, चलो ठीक आहे. हां, हे बघा टाइम टेबल. BAची जी टाइम टेबल असणार आहे ती पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरले त्या विद्यार्थ्यांनी अशाच विद्यार्थ्याला परीक्षा देता येते ही. ठीक आहे, रिपीटर पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म आले होते 1-2 महिन्याखाली, तर त्याचा ज्यांनी फॉर्म भरले असतील अशाच लोकांना ही परीक्षा देता येते BAची. ठीक आहे, आणि फेल झालेल्यासाठीची परीक्षा आहे BAची एक्झाम. ही रिपीटर पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन आहे. हे रेग्युलरवाल्याची नावं ध्यानात ठेवायचं. ज्या लोकांनी यावर्षी BA BComला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आहे त्यांची परीक्षा नाही, त्यांची ॲन्युअल पॅटर्न असते ती मे-जून 2025ला होणार आहे. ठीक आहे, तुमचं फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, थर्ड इयर असो, BA BCom, तर तुमची एक्झामिनेशन ॲन्युअल पॅटर्नची असणार आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कोणतेही असलं तर मे-जून 2025ला होणार आहे. सेमिस्टर पॅटर्न नाही रेग्युलरवाल्यासारखी.
मग ही टाइम टेबल जी अगोदर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला अगोदर जी फेल झालेली असतील मे जून 2024च्या एक्झामिनेशनमध्ये किंवा मे जून 2023च्या एक्झामिनेशनमध्ये असं अगोदर कुठल्याही एक्झामिनेशनमध्ये फेल झालेले असतील आणि त्यांनी या वर्षीचा डिसेंबर 2024 एक्झामिनेशनचा पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरला असेल अशाच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. थोडक्यात ही सप्लिमेंटरी परीक्षा आहे. हे सप्लिमेंटरी परीक्षा आहे BA वाल्यासाठी. बाकीच्या वाल्यासाठी मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो, हे पाहून घ्या टाइम टेबल. 5 पेजेस आहेत. ठीक आहे, पटपट घेऊया आपण. 2-3 दिवस व्हिडिओ आला नाही, क्षमस्व, माफी असेल, कारण प्रवासामध्ये होतो मी, एक अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो. ठीक आहे, कमेंट पण करून सांगितलं होतं मी की प्रवासात आहे म्हणून. काही विद्यार्थी प्रश्न विचारत होते, त्यांचा रिप्लाय मी देऊ शकत नव्हतो, इंटरनेट कनेक्शन बरोबर नव्हतं. ठीक आहे, ओके, बघून घ्या. ABCID कसं तयार करायचं सांगितलं खाली. ठीक आहे, बॅग घेऊया आपण आता. ओके, तर मित्रांनो कंटिन्यू अभ्यासात राहायचं आहे आपल्याला. जेवढा होईल तेवढा अभ्यास करत 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 पुढे जायचं आहे. परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे, वेळ खूप कमी आहे, मोठा सिलेबस कव्हर करायचा आहे. त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करा. सर्वांना परीक्षेकरता खूप खूप सारे शुभेच्छा. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द अपकमिंग एक्झामिनेशन. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.